हॅलो गाईज, वेलकम टू मी यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. व्लॉगिंगची सुरुवात झाली आहे अगदी 9 वाजता. रात्रीचे 9 वाजलेत आणि मी सोसायटीच्या खालीच आहे माझ्या इथे. आणि आता मी जाते माणगावला. हात रुमाल का नाही? हात रुमाल हात पुसायचे. हां, आता मी जाते माणगावला कारण उद्या आहे गोंधळ. त्यामुळे सकाळी 6:30 वाजता सगळं सुरू होणार आहे असं म्हणतात. म्हणून आता आम्ही निघालो 9 वाजता. हो, एवढंच लवकर सुरू करणार आहेत ते. त्यामुळे जरा आता आदल्या रात्रीच आम्ही जातो आहे कारण तन्या पण आलेली. तन्याला सोडून म्हणजे तिला गाडीमध्ये बसवून मग आम्ही माणगावला जाऊ असं चाललं आहे विषय. सो उद्या माणगावला गोंधळ आहे. बघू कसं होते. माझं पहिलं गोंधळ. ती बघा तन्याची गाडी. गाईज, मी पोचते 11:30 वाजता. काय माझी पर्स आहे. मी 11:30ला पोचले आणि थोडं जेवले कारण उद्या आहे 12 वाजल्यापासून माझा उपवास. त्याच्यामुळे मला काही खायचं नाही. त्याच्यामुळे मला सांगितलं थोडंसं जेवून घे, भूक लागेल रात्री. त्याच्यामुळे थोडंसं जेवले मी, थोडंसंच. आणि हा बघा, तुला दाखवते ना. हां, अरे लाईटमध्ये असतो. अरे हां, मुद्दाम केलंस ना. आणि आता आम्ही झोपतोय. उद्या सकाळी मला 7:00ला तयार व्हायचंय. नऊवारी नेसून सगळं करून मला 7:00ला तयार व्हायचंय. सो मी विचार करते मी 5:00ला उठते. 5:00ला उठते, आंघोळ करते. 5:30 6:30 दीड तास मला आवरायला होईल. Early the next morning. गुड मॉर्निंग गाईज. 5:30 वाजता सकाळचे. आणि आता मी उठले आणि आता आवरते, फ्रेश होते आणि 9:30 नेसेन कारण मी 9वारी नेसणार आहे. सो अगोदर मेकअप वगैरे करून घेते आणि मग आरामात 9वारी कोणतरी नेसवावं लागेल मला. माझा बेस्ट तयार आहे आणि आता मी त्याच्यावरती मेकअप करते. मी लग्नातली साडी नेसणार आहे त्याच्यामुळे त्याप्रमाणेच बघू कसा मेकअप करायचा ते. सकाळचं फंक्शन असल्या कारणाने मॉर्निंगसारखंच एक मॉर्निंग वाईबसारखंच आय लुक करेन असा विचार करते. बघू गाईज, इकडे मी देवाला नैवेद्यासाठी खीर करते. खीरीची तयारी करते. सो माझा मेकअप असा आहे आणि मी आता इथे खीर करते देवाला नैवेद्य. शशांक अजून खूप तयार व्हायचं आहे. शशांकला खूप तयार व्हायचं आहे अजून. तांदळाची खीर, ते पण गुळातली पाहिजे कारण गुळातली का माहीत नाही पण गुळातली पाहिजे स्पेसिफिकली. गाईज, मम्मी मला साडी नेसवते. ही बघा, तुम्हाला दिसत असेल तर. आणि मी ऑलमोस्ट तयार आहे. ऑलमोस्ट फक्त गजरा वगैरे घालायचं आहे. गाईज, फायनली मी 8:50ला रेडी आहे. तिकडे हे बनवायचं ताटांमध्ये निरंजन लावायचं. इकडे सगळी तयारी चालली आहे गोंधळाची. टाक गोमूत्र टाक, पहिला दूध टाक आणि लगेच पाणी घे. रुमाला घेतलेस घे. हा, झट कर. आणखी जोडीला बोलव कोणतरी. घे दूध सगळं, पाणी लगेच फटाफट गती वाढवायची. हां, आता कसं पहिले का थंड काम नाही, गण्यांचं थंड काम. आता फटाफट ऑनलाईन सर्व. हा, हो हो पिया, बरी आठवण केली मला. जेवणासाठी बघल तुम्ही
भावनता गावदेवी माता भावनता कुमलदा माता जन्य माता महाराजची आई शंभू महादेवा आणि गावदेवी कालिका माता आणि पंढरीनाथा ते भक्त राजेंद्र कदम यांचा मुलगा शशांक याचा लग्नात गोंधळ झालेला आहे. लग्न झालेलं आहे आनंदाने, सर्व विधी झालेले आहेत, कार्यसिद्धीत गेलेला आहे आणि त्याचा लग्नाचा गोंधळात झालेला आहे. लग्नाच्या गोंधळापैकी गावदेवीला पानाचा विडा नारळाचा फळ दिलेला आहे, तसाच विठ्ठलाला सुद्धा दिलेला आहे, नारळाचा फळ ठेवलेला आहे. तसाच हा गोडका इथं पचई भरलेला आहे, देवीची ओटी मांडलेली आहे, खंड्याचा कोडवा भरला आहे, देवाला नैवेद्य भरले आहेत, गावदेवीचा नैवेद्य भरलेला आहे. 5-6 वर्षांचा अंगठा झुलत पूजा झालेली आहे. एक जोडप्याची पूजा झालेली आहे, त्यांचा अंगठा झुलत त्यांची पूजा झालेली आहे. सगळा भगवान तुला दिलेला आहे आणि याच्यात तुला बचरा माफी कर, याच्यात पाच आलिविना दूर कर, भक्ता जिकडे जाते तिकडे पाठीशी करून भक्तांचा आनंद द्याने तुला नोकऱ्या द्यावे, भक्तांना बघत त्याने भगत नामस्मरण पावत जा, हाकेला धावत जा, त्यांची एवढी कामं पूर्ण कर, भक्ताला कुठल्याही संकट अडचण टाकू नको. तसाच भक्तांचे हिस्सा सुद्धा भरपूर वाढू दे. भक्त बाहेर गेले आहेत, मुंबई शहर आहेत, गावच्या ठिकाणी पोट पाण्यासाठी गेलेले आहेत, नोकरीसाठी गेलेले आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि जेव्हा जेव्हा तुझं स्मरण करतील तेव्हा तेव्हा त्यांच्या हाकेला धाव. तसंच भक्ताला कुठल्याही संकट अडचण टाकू नको. म्हणून शशांकच्या लग्नाचा हा पहिला हा गोडका पती भरला आहे, सवासणी पूजन झालं आहे, जोडपा पुजलेला आहे आणि नैवेद्य भरलेला आहे. हा मान्य करून घे. हर हर महादेव. सुरुवात करा. बसा काका भाऊ बसा.
आणि ते सर्वांनी पैसे वाढला बर 1 रुपया टाकू नको हा. वडापाव 12 रुपये झाला हा 1 रुपया टाकू नका हा भाई त्यांनी घे मार त्याच्यावरती उकडे 2 मार असं एकत्र करून मार हा आम्हाला अंदाज नाही औषध जाऊ दे कालिका माता स्वामी समर्थ तुरंत राजेंद्र यांचा मुलगा शशांक याचा माझा गोंधळा झालाय गोंधळापैकी गोडका उगमन आत्महत्या भरले आहे सवासींचा पूजा आलेली आहे 1 जोडप्याची पूजा झालेली आहे तसं गोंधळापैकी चौक भरलाय घट मांडलाय ड्युटी पेटवले काकडं सुद्धा नाचवलेले आहेत सर्व उगमा दिलाय त्याच भक्ताला माफी एकाच पाचा आली विना दूर कर भक्त जीवना जाते जीवना पाठी शिवून भक्तांचा आनंद द्यायला चालव लोकांना भक्तांना भक्तांना काय चालतो भक्ताची पिढा काय अडीअडचणी असतील बाळगीचा दूर कर तसेच भक्त नामस्मरण करता पावत जा हाक्याला धावत जा त्याची दिलेली कामा पूर्ण कर भक्ताला कुठल्याही संकटात अडचणी टाकू नको दुखणं खुपणं रोगराई काही असेल त्या बाहेरच्या बाहेर तू पळवून लाव कुठल्याही भक्ताला त्याचा जागा पडका झाला नाही पाहिजे भक्तांचे सह भरपूर वाढू दे आणि भगत नामस्मरण पावत जा हाक्याला धावत जा तसेच भक्त बाहेरगावी मुंबई शहर रिपोर्ट पडण्यासाठी गेलेले आहेत गावच्या ठिकाणी आहेत त्यांच्या पाठीशी उभी राहा आणि जेव्हा जेव्हा तुझं स्मरण करतील तेव्हा त्याची एवढे कामं पूर्ण कर शशांकच्या लग्नाचा गोंधळा नमस्तोय हा मान्य करून घे आणि एका वर्षात पालना खेळू दे शशांक आता तू काय एक काम करायचंय जरा बाजूला ती बाजूला जरा हिला उचलशील 5 फेरे मारशील की 1 फेरी? हा 1 2 तयारी असते अहो 5,000 मारू द्या मामाला काय 500 मारील एक मारी कुठल्या हातात जवळ ह्या हातात काय हा गावऱ्याचा नाही गावऱ्याच तू गाव उद्याचा नाही तू गावऱ्याचा झेपते तेवढा तुला झेपते तेवढा 1 मिनिट आम्हाला पण घेऊन जाईल झाडांचा राजा म्हणून आंब्याचा आहे मान श्रुतिकाचं नाव लावून बघा काय काढली रांगोळी वर लावले तोरण शशांकरावांचं नाव घेते लग्नाच्या गोंधळाचे कारण ती आरती हातात घ्या जा कापूर लावा त्या भांडे याजून इकडे हा हा याजून नाव घेता काय आम्ही ना हो लागतो याजून घ्या. बाय राजा
आलोय बाहेर आउटिंगला. आईस्क्रीम आणि वडापाव मला खायचं आहे, आईस्क्रीम घरच्यांना खायचं आहे, सो ते घेऊन आम्ही जातोय. म्हणून आम्ही कोलाडला आलोय 2 जण. आम्ही नेहमी येतो इंदापूरला आलो की आम्ही नेहमी येतो बाहेर आणि वडापाव वगैरे खाऊन जातो. नेहमी आपलं तेच ठरलं ना वडापाव खायचं. आणि माझं डोकं दुखते, खूप गरम होत होतं आणि सकाळपासून उपवास झालेला. मेडिकलला तर मी गोळी पहिली घेणार आहे डोक्याची. दुखतं जाम. मी रिकमेंड करत नाही डोकेदुखीची गोळी घेण्यासाठी, पण माझं डोकं नाही बरं होत त्याशिवाय. म्हणजे पेमेंटची वाट बघत होतं काय. दाखव गोटी सोडा घेतलाय, गोटी सोडा कसा पितात दाखव. काहीतरी करतो ना. हां प्लास्टिक बॉटल आहे, हां नवीन आलंय, मला नाही माहिती कसं बोलतो. तोंडाचे का हावभाव करतोस. नको दाबतो. गेली खाली. काय पण गेली. हा हा येस येस येस. पी चल. एक काला जामुन आहे. काळा खट्टा. काला खट्टा.